नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीला आता राकेश धमकी देत आहे की हे जे औषध आहे ते मी अंजलीला देऊन तिला संपवणार आणि त्यानंतर तुझ्या बाबांचा नंबर असणार आहे, मग काय करणार आहेस असं म्हणत तो तिला धमकावत असतो. खरं तर ईश्वरीने सणसणीत अशा कानाखाली लगावून या राकेशला त्याची लायकी दाखवलेली असते आणि त्याला दाखवून दिलेलं असतं की ही तुझी लायकी आहे आणि तू तुझ्या लायकीत राहायचं आहे नेहमी, अशा पद्धतीने ईश्वरीने त्याला दाखवून दिलेलं असतं. परंतु राकेश जो आहे तो किती मूर्ख आहे आणि तो कसा आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. तर इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र राकेशची जी वाट लागलेली आहे ती पाहण्यासारखी आहे आणि स्त्री शक्ती नारी शक्ती काय आहे ते आता ईश्वरी राकेशला दाखवून देणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे राकेशच्या सनसनीत अशा कानाखाली ईश्वरीने लगावलेले असतात, कारण राकेश येऊन तिला म्हणत असतो की त्या दिवशी हॉटेलमधून गायब झालीस, पण आजकाल तू माझ्यापासून लांब लांब पळायला लागली आहेस, तुला भीती वाटते का माझी, असं म्हणत राकेश खूप वाईट नजरेने तिच्याकडे पाहत असतो, खूप घाणेरड्या पद्धतीने तिला बोलत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असते, कारण ईश्वरीसाठी हा धक्काच इतका मोठा असतो की या धक्क्यातनं तिला सावरायलाच अजून वेळ गेलेला असतो. आणि हा राकेश मात्र ज्या पद्धतीने तिच्याकडे पाहत असतो बोलत असतो त्यामुळं ती हादरलेलीच असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की राक्षसेस राक्षस तू, निर्लज्ज माणसा, लाज वाटत नाहीये तुला, तू ना माणूस नाही, माणूस म्हणण्याच्या लायकीचाच नाहीये, तू राक्षस आहेस, असं म्हणत ईश्वरी त्याला बोलत असते. तेव्हा त्याच्या कानाखाली ज्या ईश्वरीने मारलेले असतात तर हा जो राकेश आहे तो काय म्हणतो माहिती आहे का, तेवढाच प्रेमळ स्पर्श तुझा मला मिळाला, एवढं विचित्र असं त्याचं जे वागणं असतं ते चालू असतं. आणि ईश्वरी बिचारी पाणी प्यायला खाली आलेली होती आणि हा राकेश तिथे सुद्धा उठून आलेला होता आणि ही सगळी त्याची नाटकं चाललेली असतात. तेव्हा तो म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझी इंदोरी जिलेबी आहेस. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते की घरात एवढी सोन्यासारखी बायको असताना, असे उद्योग करताना तू मला फसवले, माझ्या आईबाबांना फसवलेलं आहे आणि अजून किती लोकांना तू फसवत आहेस. तेव्हा तो म्हणतो की खूप जणींना फसवलं, पण तुझ्यासारखं कोणीच नाही वाटलं गं, तुझ्यात जे आहे ना ते इतर कोणाच्यात नाही आहे, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी भयानक अशी चिडलेली असते. ईश्वरी म्हणत असते की नाही, या माणसाला जन्माची अद्दल घडवावीच लागणार आहे, हा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि ईश्वरी म्हणते की नाही, आता मी शांत राहणार नाही. तेव्हा राकेश म्हणत असतो की तू काय करणार आहेस, सगळ्यांना सांगणार आहेस का. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, मी सगळ्यांच्या समोर तुझा खरा चेहरा आणणार आहे. तेव्हा राकेश म्हणतो जा सांग, जा काय कर माहिती आहे का, उद्या प्रेस कॉन्फरन्सच बोलो आणि सगळ्यांना सांग, जे काय आहे ना ते सगळ्यांना सांग, कळू दे सगळ्यांना, पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव, असं म्हणत तो तिला बोलायला सुरुवात करतो. तिला म्हणत असतो की काय करू शकते सांग बरं तू. कसं आहे माहिती आहे का, मला काय वाटतं माहिती आहे का, आपण आपला संसार इथं सुरू केला पाहिजे. आणि त्याचबरोबर ईश्वरी चिडलेली असते. तेव्हा मात्र राकेश तिला म्हणतो की हे बघ, हे काय आहे माझ्या हातात पाहिलंस का, हे जे औषध आहे ना हे रोज मी अंजलीच्या दुधात 2-2 थेंब टाकून देत असतो, म्हणजे तिला मला थोडं थोडं करून तिला मारायचं आहे. पण हे औषध जर का मी एकदाच तिच्या दुधात टाकून तिला दिलं की मग काय होणार आहे तू विचार कर. आणि त्या गोष्टीला जबाबदार कोण असेल माहिती आहे का, तू, तुला जबाबदार धरतील सगळे, असं म्हणत तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते की तुझ्यासारखा माणूस मी या जगात कुठंच पाहिलेला नाही. आणि तेव्हा मात्र ईश्वरीला तो धमकावत आहे. ईश्वरीला म्हणत आहे की बघ, विचार कर, तुला वेळ अजून गेलेली नाही, त्यामुळे तुला ठरवावं लागणार आहे की तुला काय करायचं आहे ते. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेव, जर अंजलीला काय झालं, म्हणजे ती बावळटच आहे गं, तिला काय झालं तर मला काहीच फरक पडणार नाही, पण फरक तुला पडणार आहे, तुझी मात्र वाट लागणार आहे, तू सुद्धा उद्ध्वस्त होणार आहे. आणि माझ्यासाठी माझा मार्ग तर मोकळा असेल, कारण अंजली तर माझ्या आयुष्यात नसणार आहे, ती तर निघून गेलेली असणार आहे, त्यामुळं मी अगदी मोकळा झालो तुझ्या बाजूने यायला, अशा पद्धतीने तो बोलत असतो. तेव्हा ईश्वरीला खरं तर किळसवाणं वाटत असतं. इतका किळसवाणा हा माणूस आहे आणि हा इतका विचित्र कसं काय वागू शकतो, म्हणजे हा तोच माणूस आहे का, समाजसेवेचं ढोंग करून गावभर फिरणारा, सगळ्यांची फसवणूक करणारा हा तोच माणूस आहे, असं राकेशला ती बोलत असते. तेव्हा तो म्हणत असतो की झालं बरं, अंजलीचा नंबर झाला, त्याच्यानंतर तुझ्या बापाचा नंबर असणार आहे, तो व्हीलचेअरवर बसून बसून कंटाळा असेल ना,
मग त्याला सुटका नको का, असं हा राकेश बोलत असतो. तेव्हा मात्र ईश्वरीला खूप राग आलेला असतो. ईश्वरीला असं वाटत असतं की ह्या माणसाची अजिबात लायकी नाही आहे. ह्या माणसाला दाखवून दिलं पाहिजे की तो कोण आहे आणि त्याला काय काय केलं पाहिजे त्याच्या बाबतीत. हा सगळा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. ईश्वरी मात्र म्हणत असते की आता शांत राहायचं नाही, पण त्याने आता तिला धमकावलेलं असतं की बघ तू काय करू शकतेस, जर तू कोणाला सांगितलं तर मी काय करू शकतो याचा विचार तू कर, असं म्हणत तो ईश्वरीला धमकावत आहे. ईश्वरी बिचारी शांत झालेली आहे. ईश्वरीला कळतच नाही आहे की मार्ग कसा काढू या सगळ्यातून. कारण या राकेशने तिला धमकीसुद्धा दिलेली आहे की कोणाला काहीच सांगायचं नाही, जर तू कोणाला काही सांगितलं तर गाठ माझ्याशी आहे, अशा पद्धतीची ती धमकी आहे. कारण अंजलीला पण संपवणार आणि इकडे तुझ्या बापालाही संपवणार, अशा पद्धतीने हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र तो मागून येऊन तिला म्हणत असतो, मग काय करतेस, सांगतेस का सगळ्यांना, बघ काय करायचं आहे ते, असं तिला बोलत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी आता हादरते. ईश्वरीला कळत नाही आहे की आता करू काय, या सगळ्यातून मार्ग कसा काढू. कारण या सगळ्यातून मार्ग काढणं तर गरजेचं आहेच, पण ह्या माणसाची लायकी काय आहे, हा माणूस वागतो कसा, बोलतो कसा, या सगळ्या गोष्टींनी तिला खरं तर त्रास होत असतो. तिला या सगळ्या गोष्टींमुळं ती वैतागलेली असते. आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की बास. तेव्हा राकेश म्हणत असतो की बोल काय करणार आहे आता, मला काय वाटतं माहिती आहे का, इथंच आपल्या दोघांचा सुखाचा संसार सुरू करूया. आता तर ईश्वरीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तिला काय बोलायचं आणि काय ते सुचतच नाही आहे. कारण हा माणूस इतका विचित्र आहे की सरळ सरळ आता तो ईश्वरीला म्हणत आहे की याच घरामध्ये, म्हणजे एकीकडे ती अंजली आहे आणि दुसरीकडे ईश्वरी, अशा पद्धतीचं त्याचं बोलणं चाललेलं असतं. आता ईश्वरी तिथून तशीच रागाने रूममध्ये येते. अर्णव झोपलेला असतो. ईश्वरी येऊन एका ठिकाणी उभी राहिलेली असते. ती घाबरलेली असते. तिला कळत नसते की आता करू काय, या सगळ्यातून कसा मार्ग काढू मी. आणि इकडे राकेशला तिने धक्का दिलेला असतो. तर राकेशला तो स्पर्शसुद्धा छान वाटतो. तो म्हणतो की हा स्पर्श खरंच आज त्या निमित्ताने तरी माझ्या इंदुरी जिलेबीचा हात माझ्या हृदयाला लागलेला आहे, असं त्याचं ते बोलणं चाललेलं असतं. ईश्वरी रडत आहे. अर्णव जागा होतो आणि पाहतो तर काय ईश्वरी रडते. हे सगळं पाहून त्याला धक्का बसतो. तेव्हा अर्णव उठतो आणि म्हणतो काय झालं. तेव्हा ती ईश्वरी रडतच आहे. अर्णवकडे पाहतच नाही आहे. ती परत पुढे बाजूला निघून जाते. तेव्हा अर्णवला कळत नाही आहे की अचानक हिला काय झालं, ही रडाय का लागलेली आहे. हा प्रश्न अर्णवला पडलेला असतो आणि अर्णव तिला विचारू लागतो. तेव्हा ती म्हणू लागते की नाही. अर्णव म्हणतो की बरोबर आहे, जेव्हा हे सत्य समजलं तेव्हा तुलाही धक्का बसलेला आहे ना. तेव्हा ती म्हणत असते की हो. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की हो, माझीही अवस्था तीच झाली होती जेव्हा माझ्यासमोर हे सत्य आलं होतं तेव्हा. कारण अर्णवलाही तेवढंच कळत नव्हतं की काय निर्णय घ्यायचा आहे, काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी सोडवायच्या आहेत. ह्या गोष्टींचा विचार अर्णव तेव्हाही करत होता आणि आत्ताही करतोय. कारण त्यातून मार्ग काढत तर पुढे जायचं आहे. म्हणून तर अर्णव प्रत्येक गोष्टीवरती हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र विचार करत आहेत. तर इकडे ईश्वरी मात्र रडत असते. अर्णव तिच्याकडे येतो आणि म्हणतो काळजी करू नकोस. तेव्हा ईश्वरी मनातल्या मनात म्हणते की मी कसं सांगू तुम्हाला, त्या नीच माणसाने मला काल काय बोललेलं आहे, मला काय धमकी दिलेली आहे, ही गोष्ट मी कशी सांगू तुम्हाला. हा विचार आता तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी खूप रडत असते. तिला कळतच नाही आहे की मी नक्की काय करू, कसा मार्ग काढू. म्हणून ईश्वरीला खूप रडू कोसळलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी विचार करायला लागलेली असते. ईश्वरी म्हणत असते की नाही, या सगळ्यातून मार्ग काढतच मला आता पुढे जावं लागणार आहे. आणि त्याचवेळी अर्णव तिच्यासोबत असतो. अर्णव म्हणत असतो की काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, नको काळजी करू, आपण ह्या सगळ्यावरती मार्ग काढूया. खरं तर तिलाही माहिती आहे की अर्णवचं त्याच्या बहिणीवरती किती प्रेम आहे आणि त्याच्या बहिणीसाठी अर्णवची काहीही करायची तयारी आहे, ही गोष्टसुद्धा माहिती आहे. तेवढ्यातच मामा मात्र बाहेरून दरवाजा वाजवत असतो. मामा दरवाजा वाजवतोय हे पाहून इकडे अर्णव मामाला म्हणतो की हो आलो. तेव्हा ईश्वरीला तो फ्रेश व्हायला पाठवतो. कारण ईश्वरी ज्या पद्धतीत रडत असते, तिला त्रास होत असतो, तिला कळत नसतं की ह्या सगळ्यातून काय करायचं आहे. आणि तेवढ्यातच मामासुद्धा बाहेरून आवाज देत आहे. मग ईश्वरी फ्रेश होण्यासाठी जाते. मामा म्हणतो कसं आहे अर्णव, ईश्वरी कशी आहे सांग मला आधी. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की
हो, ईश्वरी पण आहे, ठीक आहे, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि मग मात्र अर्णव म्हणत असतो की मामा, ह्या सगळ्याचं काय करायचं ते आपण बघूया. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्या आपण शोधून काढूया. आता मला सांग की तो कुठं आहे. तेव्हा हे सगळं घडत आहे. तेव्हा मात्र मामा म्हणतो की असेल रूममध्ये. नाही, मग आता एक गोष्ट लक्षात ठेव की काहीही झालं तरीही तुला आता एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजेच की तू ताईची काळजी घ्यायची आहे आणि मी आता त्या घर जावयाची काळजी घेतो. असं म्हणत तो आता निघालेला असतो. आता ह्या घर जावयाची काळजी घेण्यासाठी आता त्याचं स्पेशल वेलकम तर झालं पाहिजे ना, कारण तो माणूस काय आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. असं त्या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं आणि दोघंही आता इकडे निघालेले असतात. मामा म्हणालेला असतो की असेल तो त्याच्या रूममध्ये, असं मामाने सुद्धा सांगितलेलं असतं. अर्णव तिथे येतो आणि जी धुलाई करायला सुरुवात करतो, कारण राकेशने जे काही केलेलं आहे त्याची शिक्षा तर त्याला भोगावी लागणारच असते. मग मामा तिथं आलेलं, मामाला सांगून राकेशच्या रूममध्ये आता अर्णव आलेला असतो आणि तिथेच बेडवर झोपलेला असतो तो राकेश. त्याला धुवून तिथे मारायला सुरुवात करतो आणि तेव्हा मात्र अर्णवला राकेश म्हणत असतो, अरे चिंटू, काय झालं, तू मला दम देणार आहे, तू माझ्यावर हात उचलतोयस. तेव्हा अर्णव म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात घे, मला माहिती आहे हे सगळं तुझे काय करतोस ना ते पैशासाठी करतोस. हे घे, हा चेक घे आणि निघायचं. 2 महिने गायब व्हायचं. काय सगळ्यांना काय कारणं सांगायच्यात ना ते सांगायची. जसं तू याच्या आधीही बाहेर राहायचंस ना तसं आत्ताही निघायचं आहे तू. आणि तुला कुठं राहायचं आहे, कुठं तोंड काळं करायचं आहे तिथं करायचं. हा घे चेक, याच्यावर सही केलेली आहे, जी अमाऊंट टाकायची ती टाक आणि हे घे आणि निघ. आता राकेशच्या हातात तो चेक दिलेला असतो. राकेशला मात्र राग येतो. राकेश म्हणतो, काय तू हा चेक दिलायस का माझ्याकडे. आणि तो चेक राकेश असा टराटरा फाडायला सुरुवात करतो. तेव्हा अर्णव त्याच्याकडे पाहू लागतो. राकेशने तो चेक सरळ सरळ फाडलेला आहे आणि अर्णवला सांगितलंय की एक गोष्ट लक्षात ठेव, दुसरी कोणती मुलगी असती ना तर शांत राहिलं असतं रे, म्हणजे त्याची किंमत या पैशांमध्ये मोजता आली असते. पण माझ्या इंदोरी जिलेबीच्या बाबतीत हे नाही होऊ शकत, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र राकेश अर्णवकडे पाहत आहे. अर्णवला खूप राग आलेला असतो. अर्णव म्हणत असतो की बस झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे पण आता नाही. आता जे घडलेलं आहे त्याचा तुला पश्चातापच होणार आहे, असं अर्णव त्याला सांगत असतो. पण राकेश तर खूप पोचलेला आहे. राकेश म्हणत असतो की चिंटुकल्या, तू मला दम देतोयस, लायकीत राहायचं एवढं लक्षात ठेव. तेवढ्यातच अंजली खालून आवाज देत असते की अर्णव अर्णव, चिंटू चिंटू, जा जा, तुझी बहीण बोलवते, नाहीतर येईल ती पायऱ्या चढत, असं म्हणत तिची ॲक्टिंग करून दाखवत असतो. इकडे अंजलीने सगळी किचनची जबाबदारी हातात घेतलेली असते. तेव्हा वल्लरी तिथे येते. वल्लरीला अंजली म्हणू लागते की आज ना सगळं मी करणार आहे आणि तुम्ही फक्त पोळ्या करायच्या आहेत, असं त्या मावशींना सुद्धा ती सांगत असते, नाश्ता जेवण सगळं. तेव्हा मात्र ईश्वरी सुद्धा आता तिथं आलेली असते. तेव्हा इकडे अंजली म्हणू लागते की ठीक आहेस ना ग ईश्वरी तू, हां बरं झालं, चल मी आज माझ्या हाताने नाश्ता बनवलेला आहे तो तुला देत आहे आणि आज सगळं मी बनवणार आहे. तेव्हा वल्लरी म्हणत असते की जावई बापू आले की अंजली तुझी कळी चांगलीच खुललेली असते ग. तेव्हा अंजली म्हणते, अगं ईश्वरी, तुझी आणि त्यांची भेट घडायचीच राहिली ग, थांब मी तू आता ते आले ना तुला कळेल, ते पण खरंच खूप चांगले आहेत ग आणि तुला कळेल की त्यांच्यासारखा नवरा मिळायला खरंच मला नशीबवान मी आहे, म्हणूनच मला त्यांच्यासारखा नवरा मिळाला आहे. त्या क्षणी ईश्वरीला आठवत असतं की हा माणूस किती नालायक आहे. काल मला याने धमकावलेलं होतं की तिला मी मारून टाकणार आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं आणि आता ही त्याच्यासाठी एवढं सगळं करत आहे, त्याच्याबद्दल गुणगान गात आहे. परंतु ईश्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की काय आहे हे सगळं, कसा आहे हा माणूस आणि हा अंजलीताई जीवापाड प्रेम करतात त्याच्यावरती, त्याची लायकी तरी आहे का, असं इकडे ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. ईश्वरी मात्र या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो की या माणसाचं नक्की काय करायचं आहे, कारण या माणसाची लायकी नसतानाही त्याला एवढी चांगली बायको मिळालेली आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये एवढं सुख आलेलं आहे, तरीही हो माणूस बाहेर तोंड मारायचं अजिबात सोडत नाही आहे. ही गोष्ट ईश्वरीच्या सुद्धा लक्षात आलेली असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव ईश्वरीला सांगत असतो की काळजी करू नकोस ईश्वरी,
सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत आणि मी आहे ना तुझ्यासोबत, त्यामुळं अजिबात काळजी करू नको, अशा पद्धतीने हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अर्णव तिला समजवत आहे. ऐश्वर्य आणि अर्णव दोघंही आता सज्ज झालेले आहेत आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात. मग अंजली त्याबरोबर सगळेजण तिथं आहेत आणि अर्णव आणि ईश्वरीला अंजली म्हणत असते की हा जो सण आहे तो स्त्री शक्तीचा आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की इम्मी सिंदूर, आता स्त्री शक्ती दाखवण्याची गरज आहे, आता तू स्त्री शक्ती दाखव, असं म्हणत इकडे अर्णव तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. खरं तर आता ईश्वरीने ताकद दाखवण्याची गरज आहे आणि ती कशा पद्धतीने दाखवणार आणि इकडे या राकेशची कशी वाट लावणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.